नमस्कार, आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज डोसे बनवणार आहे, झटपट होणारे. तर 1 वाटी तांदूळ भिजत घातलेत. तर 1 तास तांदूळ भिजत घालायचे. तर सुरुवातीला 2-3 पाण्याने धुवून घेतलेत. तर 10 मिनिटानंतर तांदूळ मी वाटून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. तर सर्व तांदूळ मी याच्यामध्ये पाणी नितळून टाकलेलं आहे. तर साखर टाकायची आणि थोडंसं मीठ टाकायचे. साखरेमुळे एकदम छान कलर येते डोश्याला. तर थोडंसं पाणी घालून आणखीन बारीक पेस्ट केलेली आहे. तर याच्यामध्ये 2 चमचे दही टाकलेलं आहे आणि वाटून घेतलेलं आहे. तर एकदम छान बारीक अशी पेस्ट झालेली आहे. तर 1 चमचा रवा टाकायचा आणि मिक्स करून झाकून ठेवायचे 10 मिनिट. तर तोपर्यंत आपल्याला डोश्यासोबत खाण्यासाठी चटणी बनवणार आहे. तर थोडंसं तेल टाकायचे, जिरे टाकायचे, कांदा घ्यायचा आहे भाजून. तर 1 मिरची टाकलेली आहे, जास्त तिखट असल्यामुळे मी 1च टाकलेली आहे. तर लसूण पाकळ्या टाकायचे 2-4, डाळव टाकायचे 1 चमचा, टोमॅटो टाकायचे अर्धा, थोडंसं मीठ टाकायचे, साखर टाकायची थोडीशी आणि पाणी टाकून थोडंसं कोथिंबीर टाकून मी शिजवून घेतलेलं आहे याला. तर थंड झाल्यावर याला वाटून घ्यायचं आहे. तर एकदम छान अशी चवदार चटणी होते. तर बघू शकता. तर आता याला वरून थोडीशी फोडणी देणार आहे मी जिरे मोहरीची आणि कढीपत्ता. तर आता मी ह्या बॅटरला 10 मिनिट झालेलं आहे. तर मी आता डोसे बनवून घेणार आहे. तर गॅसवर तवा ठेवलेला आहे, गरम झालेला आहे एकदम तवा. तर याला कांद्यानं तेल लावून घेणार आहे आणि सुरुवातीला डोसा बनवत असताना गॅस मोठाच ठेवायचा आहे. तर 1 पळी बॅटर ह्याच्यामध्ये टाकले आणि मी फुलपात्राने अशा पद्धतीने फिरवून घेणार आहे. तर याला झाकण ठेवायचे 1 मिनिट. तर झाकण काढलेलं आहे. तर बघू शकता एकदम छान असं तयार झालेलं आहे. तर अशाच पद्धतीने मी सर्व डोसे तयार करून घेणार आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.